योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता लाडकी बहीण वीज माफीवर काम सुरू। सगळ्या गोष्टींचा विचार करून पावलं उचलावी लागली। वर्ध्यामध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य। नाशिकचे पालकमंत्री म्हणून माझा भुजबळांना विरोध। शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांची भूमिका, तर सुहास कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास छगन भुजबळांचा नकार। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। सुहास कांदेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं भाजपचं ढोंग क्रिकेटमुळे उघडं पडलं। सामने महाराष्ट्रात असते तर आम्ही उधळून लावले असते। पाकिस्तान विरुद्धच्या नियोजित क्रिकेट सामन्यावरून संजय राऊतांचा निशाणा। दाऊदच्या मेहुण्याला घरी बोलावून बिर्याणी खाऊ घालणारे कोण? संजय राऊतांनी देशवासियांची आणि सैनिकांची माफी मागावी। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। आदित्य ठाकरेंनी पराभव मान्य करायला शिकावं। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मंत्री संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर टीका। बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली। उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार आंध्रचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भीती। क्रॉस वोटिंग होण्याची सत्ताधाऱ्यांना भीती, राऊतांचा निशाणा। तर बहुमत असताना आमच्याकडे पाठिंबा का मागता? संजय राऊतांचा सवाल। पुण्यात गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ करण्याचा निर्णय। सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार। लोकल सेवेत देखील वाढ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी पुढील महिन्याचा पगार मिळावा। वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। सोमवारी आणि मंगळवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार, सूत्रांची माहिती। अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीमुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून मागणी करण्यात आली होती। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी असणार। राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशवाऱ्यांना आता चाप बसणार। खासगी संस्थेतर्फे परदेशवारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार। परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग याचा तपशील सांगावा लागणार। लक्ष्मण हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा लक्ष्मण हाकेंचा दावा। लक्ष्मण हाके पावसात उगवलेली छत्री। हाकेंनी माळी समाजाची माफी मागावी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची हाकेंवर टीका। प्रांजल खेवलकरांवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। अनेक महिला तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात। खेवलकरांनी काढलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोलिसांना सापडले। ऑनलाईन गेमिंगचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर। ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे लावल्याने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली। ऑनलाईन गेमिंग बंदीचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। नवनाथ बन हे उत्साहात बोलत असतात। बेस्टसारख्या छोट्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड ठरत नाही। नवनाथ बन प्रत्येक गोष्टीत हिंदुत्व आणतात, प्रकाश महाजन यांची टीका। सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाईंकडून पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा। तांबवे पुलाचं भूमिपूजन दादा आणि चव्हाणांनी केल्यानं दुरावस्था। शंभूराज देसाईंचा अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाण यांना टोला। सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली, नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकार मिळाले। रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। परशुराम महामंडळासाठी 6 अधिकारी नेमले, इतर मंडळांना देखील अधिकारी नेमण्याची मागणी। ठाण्यामधील गडकरी रंगात्यांमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार। जनता दरबारमध्ये अनेक प्रश्न मार्गी लागणार। बेस्ट पतपेढीच्या सत्तेसाठी जेवणावळी आणि पैशांचं वाटप। सहकार समृद्धी पॅनलकडून आचारसंहितेचा भंग। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचा आरोप। उत्कर्ष पॅनलची निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार। दक्षिण आफ्रिकेमध्ये 8.0 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के। डर्क पॅसेजमध्ये भूकंपाचे धक्के। दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाच्या दरम्यान असलेल्या डर्क पॅसेजमध्ये भूकंप, त्सुनामीची शक्यता। छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि तरुणांना सहज कर्ज मिळणार। बँकांनी हात मोकळा सोडावा। अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश। नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता।
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी राजेशच्या मित्राला देखील अटक। गुजरातच्या राजकोटमधून आरोपीच्या मित्राला ताब्यात घेतलं। मित्रानेच आरोपी राजेशला पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप। अजिंक्य रहाणेनं रणजी स्पर्धेआधी मुंबईचं कर्णधारपद सोडलं। नव्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्याची योग्य वेळ। कर्णधारपद सोडताना अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया। भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक। कांबळीला नीट चालता येत नसून बोलतानाही त्रास। विनोद कांबळीची प्रकृती हळूहळू स्थिर होत असल्याची भाऊ वीरेंद्र कांबळे यांची माहिती। भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला स्थगिती। कुत्र्यांना कीटकनाशक औषधं, वॅक्सिन दिली जाईल। नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 6,603 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुणे आणि पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला। 4 दिवसांनंतर पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी खुला होणार। तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामानंतर गाभाऱ्याला झळाळी। उत्कृष्ट काम केल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त। तुळजाभवानीच्या सिंहासन गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं पुरातत्व विभागाकडून काम। मिठी नदीतला गाळ उपसला जात नाही, त्या नावाखाली महापालिकेचे कोट्यवधी रुपये लाटले जातात। अशा लोकांमुळेच मुंबईची तुंबई होते, पोलिसांचा कोर्टात दावा। पिकांच्या 20 मीटर आतील फोटो काढा तर ई पीक नोंदणी होईल। डिजिटल क्रॉस सर्व्हे ॲपद्वारे नवी अट। आतापर्यंत राज्यात 9 लाख हेक्टर पिकांची नोंद। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर। शहरातील अनेक भागात पाणी साचलं। ड्रोनच्या माध्यमातून तौफिक इनामदार यांनी कृष्णा नदीच्या पुराची दृश्य कॅमेऱ्यात कैद केली। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 350 गावांमधील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली। रिसोडमध्ये एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू। सरकारनं वाशिमसाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची मागणी। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील मारबत मिरवणुकीची तयारी पूर्ण। उद्या सकाळी काळी पिवळी मारबत मिरवणूक निघणार। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान। नागपिंपरीतील शेतकरी देविदास मुंडेंच्या कापसाच्या शेतीचं नुकसान। 2 एकरातील पीक पाण्याखाली। गोंदियातील आणखी 9 कृषी केंद्रांना कृषी विभागाच्या पथकाकडून दणका। 6 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, 3घांचे रद्द। कृषी केंद्राच्या कारभारात अनियमितता आढळून आल्यानं कारवाई। नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित। धबधब्याची विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिद्धेश सरोदे यांनी दृश्य टिपली। सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी अर्ध्या फुटानं कमी झाली। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर। पाणी पातळी उतरत असल्यामुळे सांगलीकरांना दिलासा। सोलापूरच्या करमाळ्यातील ब्रिटिशकालीन मांगी तलाव 100% भरला। तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। एका तलावामुळे 4,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली। जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक वाढली। 20,000 रुपये प्रति टन मोसंबीला दर। दररोज 350 टन मोसंबीची आवक सुरू। मुंबईतील पारंपरिक बेकरींना दिलासा नाहीच। भट्ट्यांच्या हरित इंधनातील रूपांतरणाच्या मुदतवाढीला नकार। बेकरी मालकांना आणखी मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार। जळगावच्या 40 गावातील डोंगरी नदीवरील 2 धरणं ओव्हरफ्लो। वलठाण नंतर कोदगाव धरण 100% भरलं। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे पूर्णपणे उघडले। विदर्भात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक कायम। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी। मुसळधार पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला होता। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। उजनी आणि वीर धरणामधून 95,000 क्युसेकनं विसर्ग। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूल पाण्याखाली। कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही घट। पंचगंगेची पाणीपातळी सध्या 43 फुटांवर। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणीपातळी पूर्वपदावर। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी। 1,853 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी पातळी।
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील तिडका इथं तलावाची भिंत फुटली। शेतीचं नुकसान झालं नसलं तरी तलावातील पाणी वाहून गेल्यामुळे सिंचनाचा प्रश्न मात्र आहे राणीवर। जळगावमधील यावलच्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक पार पडली। आपल्या उत्सवाचं पावित्र्य भंग होईल असं कृत्य करू नका, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचं आवाहन। गडचिरोलीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। 25 तारखेपर्यंत संप सुरू राहणार। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठी अडचण। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील डोळंबा ते वडगाव पानंद रस्ता 12 वर्षांपासून रखडलेला। रस्त्याचं काम रखडल्यामुळे प्रचंड दुरवस्था। छत्रपती संभाजीनगरमधील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली। बस खड्ड्यात जोरात आदळल्यानं बसचं चाक तुटलं। जागेवर बसची दुरुस्ती शक्य नसल्यामुळे क्रेनच्या साहाय्यानं बस बाजूला करण्याची वेळ। बारामतीमध्ये हिंदू खाटेक समाजाचं आमरण उपोषण सुरूच। उपोषणाचा आजचा 7वा दिवस। उपोषणाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। खाटेक समाजाविषयी आमदार अर्जुन खोतकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप। जालना पोलीस दलामध्ये फॉरेन्सिक व्हॅन दाखल। वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा होण्यास मदत होणार। महिनाभरात आणखी 3 फॉरेन्सिक व्हॅन दाखल होणार। बीडच्या परळीमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर त्याचबरोबर नंबर नसलेल्या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई। हजारोंचा दंड वसूल। बीड वाहतूक शाखा संभाजीनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं कारवाई। धुळ्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई। जेसीबीसह डंपर जप्त। शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारामध्ये ही कारवाई करण्यात आली। नाशिकमध्ये शाडूच्या मूर्ती बनवण्याचा विक्रम। 120 शाळांमधील तब्बल 16,000 विद्यार्थ्यांनी मूर्ती बनवल्या। विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर नदीपात्रातील अजस्त्र मगरी शेतात। सांगलीवाडीमध्ये नदीकाठच्या शेतामध्ये 2 मगरी आढळून आल्या। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतींवर अनधिकृतपणे मंगल कार्यालय आणि हॉटेल्स उभारले। अनधिकृत बांधकामांवरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। यावर तोडक कारवाई करा, पालिकेकडे शेतकऱ्यांची मागणी। पालघरच्या बोईसरमध्ये उघड्या पाण्याच्या टाकीमध्ये पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू। उमरोळी गावातील शालिग्राम परिसरातील धक्कादायक घटना। अंकित राम असं या मृत चिमुकल्याचं नाव। नागपूर जिल्हा परिषदेमधील लाभार्थी लाडक्या बहिणींचा शोध सुरू। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर कारवाई होणार। राज्यभरात जिल्हा परिषदेमधील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं समोर। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव वाकडी भांडगाव गावचं पुरामुळे मोठं नुकसान। जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी गावाची पाहणी केली। गेल्या वर्षभरामध्ये मेळघाटचं नाव लोकसभा सभागृहामध्ये ऐकलं नाही। नवनीत राणा यांचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर टीका। तुम्हाला खासदाराच्या घराचा पत्ता माहिती आहे का? राणांचा सवाल। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज बिहारमध्ये। मोदींच्या हस्ते बिहारमध्ये 13,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन। दुसरीकडे राहुल गांधी यांची बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा। रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नसून चीन आहे। अमेरिकेनं जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी सर्व पावलं उचलली पाहिजेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्कोतून अमेरिकेला सुनावलं। अवधूत साठेंच्या ट्रेडिंग अकॅडमीवर सेबीची धाड। कर्जतमधील अकॅडमीवर सेबीची 2 दिवसांपासून छापेमारी। बुधवारी मुसळधार पावसात सेबीचं पथक कर्जतमध्ये। गेल्या काही महिन्यांपासून अवधूत साठे सेबीच्या रडारवर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मराठी मतांची मोठ बांधणार। गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस ट्रेन। गणेशोत्सवासाठी भाजप कोकणात 500पेक्षा अधिक बसेस सोडणार। वर्ध्यातील जुन्या सेवाग्राम वस्तीमध्ये ठोस विकास कामं नाही। सेवाग्राम ग्रामपंचायतीसाठी आमदार राजेश बकाने यांच्याकडून अजित पवारांकडे 20 कोटी रुपयांच्या निधीची मागणी। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील आरंभ स्पावर गुन्हे शाखेचा छापा। 5 तरुणींची सुटका। मुख्य आरोपी महिलेला अटक। महिलेवर यापूर्वी पॉक्सो आणि अनैतिक देहविक्रीचे गुन्हे दाखल। सोलापूरच्या बार्शीमध्ये उपसरपंचाकडून होत असलेली गांजाची तस्करी पोलिसांनी पकडली। भोयरे गावचे उपसरपंच अंकुश बांगर
यांच्याकडून 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीला चाप बसावा यासाठी नागपूर पोलिसांची कारवाई सुरू. दुसऱ्या दिवशी दिवसभरात 56 खासगी बसेसवर कारवाई. खासगी ट्रॅव्हल्समुळे शहरात खूप वेळा वाहतूक कोंडीची समस्या. वडिलांनी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी डोळ्यात मिरचीपूड टाकून वीटभट्टी मालकाची हत्या केली. गोंदिया जिल्ह्यातील पोकरटोला परिसरातील घटना. 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची अक्षरशः चाळण. पिंपळ रामाचे ते एरंडगाव दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था. वाहन चालकांची तारांबळ.